पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो। मान खटाव विधानसभा मतदारसंघात बरेच ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्षण असल्यामुळं, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं परवा मी एक बाईट दिली होती आणि त्याच्यानंतर अनेक लोकांचा माझ्याशी संपर्क झाला। अनेक ठिकाणच्या अडचणींचा लोकांनी माझ्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर जे माझ्या लक्षात आलं त्या हिशोबाने 2024च्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर एक विरोधी पक्षाची पोकळी, खऱ्या अर्थानं जी व्हायला नाही पाहिजे होती ती विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे। आणि जे 2024च्या इलेक्शनच्या निकालात विरोधी पक्षांना मिळालेली जवळपास 1.25 लाख मतं आहेत आणि त्या 1.25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व विरोधी पक्षांनी कुणीतरी करायला पाहिजे। प्रामुख्यानं त्यावेळेस लढलेल्या भाजपच्या विरोधात आमचा शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार होता। ती भूमिका खरं आम्हालाच घ्यायला पाहिजे, परंतु नंतरच्या काळात 2024 नंतरच्या काळात आमच्यातील काही सहकारी सत्ताधारी पक्षात म्हणजे सत्तेत असलेल्या काही सहयोगी पक्षात सामील झाल्यानंतर विरोधकांची खरी पोकळी निर्माण झाली। ती पोकळी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामान्य जनतेला न्याय द्यायच्या भूमिकेतून मी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मान तालुक्यातील संबंध विरोधकांचा जनता दरबार चालू करायचा आमचा मानस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विरोधकांचा जनता दरबार आम्ही चालू करणार आहे। याच्यात काही वेळेस माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील साहेब आणि विरोधी पक्षातील काही नेते मंडळी, तसेच महादेव जानकर साहेब असतील, वंचितचे काही नेते मंडळी असतील, या सर्वांना सोबत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दहिवडीत या ठिकाणी रेस्ट हाऊसला जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यातून अनेक मानखटा विधानसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या विरोधात असलेल्या लोकांच्या काही अडचणी आहेत, ज्या की सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या दबावामुळे अनेक लोकांची कार्यालयीन कामं रखडलेली परिस्थिती दिसते आहे। मग ते पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, तहसील कार्यालय असो, पुरवठा शाखा असो किंवा प्रांत ऑफिसची काही कामं असोत किंवा मोजणी ऑफिसची काही कामं असोत, याच्यात लोकांना मुद्दाम अडवलं जाते अशा लोकांच्या तक्रारी आहेत। त्या तक्रारींच्या अनुषंगानं आम्ही त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी येऊन लोकांचे निवेदन घेऊन त्या निवेदनावर त्या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। ते प्रशासनाच्या मदतीनं असोत, आदरणीय खासदार साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या मदतीनं त्यावर मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे आमच्यासोबत शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर काम करू इच्छिणारे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारानं आमच्यासोबत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना मी माझ्यातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठ बांधूया आणि विरोधकांचा आवाज सक्षम करूया। त्यासाठी जे कोणी तरुण तालुक्यातील मतदारसंघातील इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा आणि नव्यानं आपण पक्षबांधणीची भूमिका घेणार आहोत। सध्या टँकरच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे, किती गावात टँकर सुरू आहे आणि काय परिस्थिती आहे पलीकडल्या भागामध्ये जी मोगराळे, बिजवडी, पाचवड या भागामध्ये?
मी सकाळीच अपडेट घेतल्यानुसार सभापतींनी जे मला माहिती दिली, मान पंचायत समितीच्या सभापतींनी जे मला माहिती दिली त्यानुसार मान तालुक्यात सध्या 36 गावात 25 टँकरनी पाणी पुरवठा होत आहेत. त्यातच जर बघितलं तर 35 गावात मिळून 240 वाड्या वस्त्यावर पाण्याची म्हणजे आता सध्याला पाणी पोचवलं जातंय. परंतु जे पाणी पोचवलं जातंय ते फक्त 25 टँकरच्या माध्यमातून पोचवलं जातंय. त्यात शासकीय 3 टँकर आणि 22 टँकर खाजगी आहेत. तर 25 टँकरनं 240 वाड्या वस्त्यावर पाणी पुरवायचं म्हटलं तर आपण जर विचार केला तर प्रत्येक टँकरची जर दिवसाला 2 फेऱ्या म्हटलं तर 50 फेऱ्या होणार आहेत. 50 फेऱ्यानुसार 250 ठिकाणी पाणी पोचवायचं म्हटलं तर 5 दिवसातनं एकदा जाईल अशी परिस्थिती सध्या मान तालुक्यात आहे. ही परिस्थिती फार भयानक आहे. आणि जर 5 दिवसात जर एवढ्या तीव्र उन्हाळ्यात जर पाणी येणार असेल तर जनतेनं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यासाठी प्रशासनानं त्वरित लक्ष घालावं आणि टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात. टँकरच्या तापावर जी फिडिंग पॉइंट आहे ते लांब आहे. आंधळी तलावात मात्र फिडिंग पॉइंट नाही. काय सांगा? आता आंधळे तलावात परवाच मी पाहिलं तर फार जल्लोषात सत्ताधाऱ्यांनी जे कटापूरचं पाणी आल्याचं स्वागत केलेलं बघितलं. मग प्रशासनानं त्या ठिकाणी फिडिंग पॉईंट का केले नाहीत हा तर खरा प्रश्न तो प्रशासनाला विचारला गेला पाहिजे. तर त्याच्यावर पण आम्ही प्रशासनाशी बोलू. परंतु मला असं वाटते की कदाचित जलनायक ग्रामविकास मंत्री त्यांचं जे अपयश आहे ते लपवण्यासाठी हे उद्योग प्रशासन करत असावं असं माझा स्पष्ट आरोप आहे. बिजवडी किंवा शिंगणापूर भागाची जी पाणी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भातलं सध्या काय स्टेटस आहे किंवा काय परिस्थिती आहे? 1994 पासून तिथला पाणी प्रश्न सुटला नाही किंवा योजना कुठपर्यंत पूर्ण झाली? पाणी प्रश्न 1994 पासूनचा नाही. पाणी प्रश्न हा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासूनचाच आहे. त्याच्यानंतर आता ज्या 94ला ज्या योजना मंजूर झाल्या त्यात कुठल्याही योजनेत म्हणजे 32 गावांचा त्या पाणी योजनेत समावेश नव्हता, आजही नाही. विधानसभेच्या तोंडावर जे काही तत्कालीन आपले जे हे होते आमदार होते त्यांनी सांगितलं होतं की या 32 गावांचा पाणी प्रश्न मी सोडवलाय किंवा जे कटापूरमध्ये या गावांना समाविष्ट करून घेतलेला आहे. तसा कोणताही GR आज तागायत शासन पातळीवर उपलब्ध झालेला नाही. प्रस्तावित सुधारित तृतीय मान्यता फक्त मिळालेली आहे. त्या तृतीय मान्यतेत कुठेही या गावांचा सर्वे करायचा आहे किंवा नव्यानं पाणी योजना चालू म्हणजे मंजूर करायची असा कुठलाही उल्लेख नाही. तर हे अजून म्हणजे कागदावरही नाही, त्याच्यामुळे प्रत्यक्षात यायला फार वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि या 32 गावातील लोकांच्यात उठाव होणं गरजेचं आहे. परंतु ह्या खोट्या भूलथापांच्यामुळं उठाव होताना दिसत नाही. तो उठाव करण्याचा सुद्धा प्रयत्न आम्ही काही कालावधीत करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात मारडी गट असेल, कुकोडवाड गट असेल, ज्या भागात पाणी मोकळं खळाखळा वाहत होतं आता तिथं पाणी प्यायला नाही. टँकरची मागणी जी आहे ती प्रशासनाकडे लोकांनी केली आहे. काय सांगा? ते लोकांना माहिती होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लागल्यामुळं तसे त्या भागातील लोक सुज्ञ झालीत म्हणायला लागेल. त्या लोकांना माहिती होतं की हे इलेक्शन लागले म्हणूनच पाणी सोडलेलं आहे आणि तेवढ्यापुरतंच आहे, ते परत बंद होणार आहे. त्या लोकांनी त्याचं उत्तर मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना दिलं आणि त्या लोकांचं मी आभार मानतो. त्या लोकांनी दिलेलं उत्तर ही चपराक चांगली होती. पण आजची परिस्थिती फार खरंच गंभीर आहे. आता तिथं पाणी सोडणं गरजेचं आहे की नाही? आता तिथं पाणी सोडणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठी ही लोकांचा उठावच होणं गरजेचं आहे. असं पाणी सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. बेजोडी परिसरातली 32 गावं 4 वेळा आमदार होऊन सुद्धा तिथला पाणी प्रश्न सुटला नाही. तिथं उठाव होणार का? परिस्थिती तिथली काय झालंय
एक घराजवळचा म्हणजे होम पिच म्हणायचं म्हटलं तर बिदाल जिल्हा परिषद गट हे प्रामुख्यानं जो की ह्याच्यापर्यंत खुटबावपर्यंत बिदाल जिल्हा परिषद गट आहेत. त्या 32 गावातील जवळपास 80% 90% गावं ही बिदाल जिल्हा परिषद गट आणि आंधळी जिल्हा परिषद गटातली आहेत. त्याच्यामुळं तिथं त्यांचं कायम लक्ष असलं पाहिजे, परंतु त्यांच्या दहशतीचं वातावरण असेल किंवा काही जुनी लोकांच्या ह्याच्या म्हणजे त्यांच्याकडं कॉन्ट्रॅक्टर लॉबी वगैरे त्यामुळं त्या लोकांचा तिथं गावातले टगे मंडळी तिथं लोकांचा उठाव होऊन देत नाहीत, हा स्पष्ट आरोप आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काही भूमिका घेणार? राष्ट्रवादी आजपर्यंतचा याच्यात राष्ट्रवादी भांडत होती, परंतु म्हणूनच मी सांगितलं की मागच्या काही काळापासून 2024च्या इलेक्शनपासून म्हणा किंवा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यापासून सर्वच विरोधक शांत झालेले आहेत. परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित येऊन आता उठावाची सुरुवात करत आहोत. लोकांचा आवाज होण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या आवाजाला आम्ही न्याय देणार आहोत. आणि तुम्ही जनता दरबार घेणार असं सांगितलं, तर त्या जनता दरबाराला विरोधकांचा जनता दरबार, तर त्या जनता दरबाराला अधिकारी उपस्थित राहणार का फक्त पदाधिकाऱ्यांची मार्फत घेणार? नाही, या जनता दरबाराला फक्त जनता उपस्थित राहील. अधिकारी इच्छा असून पण उपस्थित राहू शकणार नाहीत किंवा आम्ही तसं पत्रही द्यायचा प्रयत्न करू, परंतु आमच्याकडं कुठलं अधिकार नसल्यामुळं किंवा आम्ही एखाद्या पदाच्या खुर्चीवर नसल्यामुळं ते आम्हाला हे करू शकत नाही. प्रोटोकॉलनुसार ज्यावेळेस खासदार साहेब येतील त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती करू प्रशासनाला की त्यांनी आलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस ते नसतील तर लोकांच्या अडचणी समजून घेऊन लोकांची निवेदन घेऊन आम्ही त्या कार्यालयात स्वतः आम्ही जाऊन प्रशासनाच्या दारात बसण्याचं काम करू आणि ते अडचणी सोडवण्याचं काम करू. सभापती पद तर राष्ट्रवादीकडे आहे, त्यानुसार अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे ना? सभापतीपद राष्ट्रवादीकडे आहे, पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे. आम्ही शरद पवार गटाच्या माध्यमातून हे करणार आहोत. अजित पवार गट हा सत्तेत सहभागी आहे, तो त्यांचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. खासदार साहेब तरी पवार गटाचे आहेत, हा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत. आतापर्यंत त्यांनी मान तालुक्यामध्ये कुठंच विधायक भूमिका घेतलेली दिसत नाही. खासदार साहेबांच्या आता टंचाईच्या आढावा बैठका चालू आहेत, प्रत्येक तालुक्याच्या आढावा बैठक चालू आहेत. त्यांची माड्याची बैठक झाली, करमाळ्याची बैठक त्यांनी लावलेली आहे. त्याच पद्धतीनं एका तालुक्याच्या बैठक घेते मानची पण बैठक घेणार आहेत. त्यांचा परवाच निरोप आलेला आहे. मानच्या बैठकीची तारीख लवकर ठरवणार आहे आणि येणार आहेत. थोडं मानला पण झुकते माप दिली पाहिजे त्यांच्या अधिकार पदात. कदाचित मान म्हणजे सातारा जिल्हा, मान तालुका सातारा जिल्ह्यात येतो प्रशासकीय म्हटलं तर. आणि जर निवडणुकीच्या अनुषंगानं आपण बघायचं झालं तर लोकसभेसाठी मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्याशी अटॅच आहे, पण प्रशासकीय म्हटलं तर कलेक्टर ऑफिस सातारला आहे. आपण सातारा जिल्ह्याचा भाग आहोत. सातारा जिल्ह्यात शासकीय 4 मंत्री आहेत, शासनाचे 4 मंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत. मदत पुनर्वसन मंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत, ग्रामविकास मंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत आणि पालकमंत्री पर्यटन आणि खनिकर्म विभागाचे मंत्री सातारा जिल्ह्यातले आहेत. 4 मंत्र्यांच्या जिल्ह्यात खासदारांनी म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांनी विशेष लक्ष देण्यापेक्षा शासनाच्या प्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तरी पण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांशी संपर्कात राहिलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून खासदार साहेब 100% लोकांच्या संपर्कात आहेत. लोकांना जे त्यांच्यापर्यंत जाते त्यांना न्याय द्यायचा भूमिका त्यांची असते, ते काम करत असतात. दक्षिण मानमध्ये म्हणजे कुकुडवाड असेल किंवा गिरडे असेल या गावामध्ये टेंबूच्या योजना आहेत आणि त्या काय पूर्ण नाहीत आणि अशा गावांमध्ये आता भीषण पाण्याची टंचाई आणि जलजीवन मिशनच्या योजना ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत त्या गावांच्यासाठी कोण आवाज उठवणार? विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय राहील अशा गावांसाठी? 100% आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा तहसील प्रांत पोलीस स्टेशन असो, यापर्यंतच्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतील त्या विषयावर आवाज उठवणं आणि त्या तक्रारीला न्याय देण्याची आमची भूमिका राहील. बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणताय ते खरं आहे, जलजीवन मिशनच्या अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत,
त्या भागातल्याच नसून संपूर्ण तालुक्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या जलजीवन मिशनच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत. तर जलजीवन मिशनच्या बाबतीतल्या म्हणजे जलजीवन मिशनमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. संगनमताने कमिशन खाऊन त्या योजना पूर्णत्वास न्यायचा प्रकार झालेला आहे. अनेक ठिकाणी पाईपी सुद्धा म्हणजे नळाच्या पाईपी सुद्धा हे केलेले नाहीत, फक्त नळ काढलेले आहेत. अशा परिस्थितीत त्याची सखोल चौकशी होणं. अनेक ठिकाणच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडं आणि सिओनकडं जिल्हा परिषद सिओनकडं गेलेले आहेत, परंतु त्याच्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. तो विषय खरा ग्रामविकास विभागाचाच आहे. तो ग्रामविकास विभागाने बघावा. त्यात आता मंत्री महोदय या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आहेत, त्यांनी पण ते बघणं गरजेचं आहे. तुमची विरोधी पक्ष म्हणून स्ट्रॉंग भूमिका त्याच्यावर आवाज आम्ही 100% उठवणार. त्याच्याबद्दल जर आंदोलनाची वेळ जरी आली तर आंदोलन करण्याची आमची भूमिका राहील.